अण्णा हजारे यांनी उपोषण सुरू केल्यानंतर अतिशय शेलक्या भाषेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि राष्ट्रवादीचे नेते पद्मसिंह पाटील यांनी त्यांच्यावरती टीका केली। शरद पवार ज्यांच्या विरोधामध्ये अण्णांनी हे उपोषण सुरू केले त्यांनी अजूनही अण्णांच्या मागणीकडे ढुंकूनही पाहिलेलं नाही। या सगळ्या पार्श्वभूमीवरती विशेषतः ज्या 12 लोकांनी अण्णांनी पाठिंबा दिलाय या सगळ्यावरती आपल्यासोबत खुद चर्चा करण्यासाठी अण्णा हजारे साहेब, जे आंदोलन तुम्ही सुरू केलं हे सुरू करण्यापूर्वी जनमताचा कानोसा घेतला होता? तुम्हाला याचा पाठिंबा मिळेल नाही मिळेल या आंदोलनाला? कानोसा घ्यायचा काही प्रश्नच नाही। महाराष्ट्रातली जनता नव्हे, देशातले अनेक राज्यातली जनता आमच्या पाठीशी आहेत हे अनेक वर्ष मी अनुभवतोय। पण तुमची एक भूमिका निश्चितपणे लोकांना पटली नाही असं वाटतं की तुम्ही ज्या 12 लोकांना पाठिंबा दिला आहे, काय क्रायटेरिया लावला तुम्ही त्यांना? माझा हा दावा नाही की 12 लोकांना आम्ही जो पाठिंबा दिला आहे ते सर्व 100% चारित्र्यशील असतील असा आमचा दावा नाही। 100% चारित्र्यशील माणसं तुम्हाला आज मिळणं फार अवघड आहे। आम्ही हे पाहतोय की त्या मतदारसंघामध्ये 2, 3, 4, 5 काय उमेदवार उभे आहेत, त्यातला तर शेवटच्या नंबरला कोण आहे? किमान एक चांगल्या माणसाने ते पवित्र मंदिरात जावं हा उद्देश आहे त्यातला। तुम्ही आंदोलन करावीत, वेगवेगळे विषय घ्यावेत, याच्याविषयी कुणाचं दुमत असायचं कारण नाही, पण तुम्ही राजकारण करू नये असं एक सार्वत्रिक आता सूर निघतं। आमचं कुठं राजकारण आहे, हे समाजकारण आहे। शेवटी तुम्हाला सदृढ आणि निकोप लोकशाही निर्माण करायची असेल तर तुम्हाला अशा चारित्र्यशील लोकांना त्या पवित्र मंदिरात पाठवावं लागेल। हे समाजकारण आहे, राजकारण नाही। कुठल्याही पक्ष आणि पार्टींचा आम्ही कधी सपोर्ट केलेला नाही। मग आर हे चांगले होतेच की, तुम्ही कालपर्यंत आरच्या बरोबर होतात। आर चांगले होते कालपर्यंत माझ्या नजरेत। 3 वर्ष पवनराजेची जी हत्या झाली 3 वर्ष त्याचा सुगावा लागू नये हे दुर्दैव आहे। आरला जवळ 4 ते 5 पत्र मी दिलेले आहेत की अशा पी.बी. सावंत आयोगाच्या चौकशीमधून जे गुंड लोक आहेत त्यांच्यावरती गुन्हे साबित झालेले आहेत, भ्रष्टाचार साबित झालेले आहेत, अशावरती गुन्हे दाखल करा। 6 महिन्यापासून मी पत्र लिहितो, एक पत्राचं उत्तर नाही दिलं अजून। पण तुम्ही बोललात या आरांशी उपोषणाच्या आधी, उपोषण सुरू झाल्यानंतर? नाही, बोलायचं काय प्रश्न आहे? माझं वैयक्तिक काही स्वार्थ नाहीये। कर्मण्य अधिकार असते मा फलेषु कदाचन। म्हणूनच तुमची जी आंदोलनं आहेत ती हल्ली थोडासा का असेना पण टवाळकीचा विषय झालाय, भले एखाद्या राजकीय पार्टीकडून का असेना। मी त्याची चिंता करत नाही। माझ्यावरती प्रत्येक आंदोलनामध्ये काही लोकांनी टीका केलेल्या आहेत, पण ही आंदोलनं झाली नसती तर माहितीचा अधिकाराचा कायदा हा देशाला मिळाला नसता। आता तुम्ही पाहता त्या 4 मंत्र्यांना जेव्हा धरलं किती माझी टीका केली, खालच्या स्तरावर जाऊन, एवढ्या खालच्या स्तरावर जाऊन। हे करू द्या, काय हरकत नाही, करू द्या। सत्य समाजासमोर आलं आणि शेवटी त्या 3 मंत्र्यांना घरी जावं लागलं। पण अण्णा असं म्हणतात की तुमचं वय झालंय आणि त्यामुळे तुम्हाला सत्य असत्यातलं जे भान आहे ते हल्ली थोडंसं जरा जज करताना कमी पडत आहे, असं नाही? हे गैरसमज आहे। माझं शरीराने जरी वय झालं तरी मन अजून 30 वर्षाचं आहे। तुम्ही जेव्हा म्हणता की मी हे वैयक्तिक आंदोलन नाही आहे, एका वृत्तीच्या विरोधात आहे, पण आत्ताचं जे तुमचं आंदोलन त्याची जी पत्रकं बघितली तर तुम्ही फक्त आणि फक्त शरद पवारांना टार्गेट केलेलं आहे। शरद पवार ही प्रवृत्ती आहे, व्यक्ती नाही। प्रवृत्तीच्या विरोधात हे आंदोलन आहे। शरद पवार हे व्यक्ती म्हणून आंदोलन नाही। जर तो पद्मसिंह पाटील, सुरेश जैन, नवाब मलिक, तुम्हीच कमिशन नेमलं होतं चौकशीसाठी। 1.25 वर्ष चौकशी चालली, रोज 11 ते 5। माझ्याकडे पैसा नाही, 11 वकील लोक माझ्या बाजूने 1 रुपयानं घेता उभे राहिले। काय काय करावं लागलं असेल त्या 1.25 वर्षात। आणि एवढं करूनही पी.बी. सावंत आयोगाचा रिपोर्ट बाहेर पडला आणि त्याच्यावर काही केलं नव्हतं, तर रिपोर्ट अजून दाबून टाकलेला कोणी? शरद पवारांनी। अनेक वेळेला मी पत्र लिहिलेत की जर हा अहवाल बाहेर आला तर ऍक्शन घ्या। ऍक्शन घ्यायला तयार नाही की तुम्ही प्रवृत्ती, शरद पवारच्या मध्ये जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीच्या विरोधात हे आंदोलन आहे। शरद पवार कोण? शरद पवार व्यक्ती म्हणून नाही। 2.5 महिन्यापूर्वी दिल्लीत आमची चर्चा झाली, 2.5 तास। एक तर मी जात नव्हतो, ह्या लोकांनी मला जबरदस्तीने घेऊन गेले त्यांच्या बैठकीमध्ये। कोण? हे राष्ट्रवादीचे लोक, तो गोविंदराव अधिक वगैरे, आणि त्यांच्याशी चर्चा घडवून आणली। 2.5 तास आमची चर्चा झाली आणि मला सांगितलं की आम्ही हे सगळे निर्णय घेतो, असं करतो, तसं करतो, हे सगळं बोलले।
2.5 महिन्यात अजून काही केलं नाही. ज्या पद्मसिंह पाटलांनी माझी हत्या करण्याची सुपारी दिली होती, तो पारसमल जैन म्हणतोय की अण्णा हजारेची सुद्धा सुपारी मला दिली होती, हे जर कबूल केलं आयोगासमोर, तर पवनराजे निंबाळकरांच्या केसमध्ये जसं त्याला अटक केलेली होती, माझ्या केसमध्ये दुसरा गुन्हा दाखल करा ना. का करत नाही तुम्ही? याचा अर्थ तुम्ही पाठीशी घेऊन चालला का? तो पद्मसिंह पाटील शरद पवारांचे नातलं का? पद्मसिंह पाटलाचा कॉलेजमधून बाहेर पडलेला पोरगा, त्याला तुम्ही मंत्री करताय का? हे काय वडलोपार्जित इस्टेट आहे? पण ते शरद पवारचे नातलं लागतं. जर तुम्ही पाहिलं, या पद्मसिंह पाटलांनी शैक्षणिक संस्था काढल्यात, 10 ते 11 संस्था काढल्यात, एवढ्या जमिनी घेतल्यात सरकारच्या. अरे सामान्य माणूस एक माध्यमिक विद्यालय काढतो, 10-10, 12-12 वर्ष त्यांना मान्यता मिळत नाही, आणि 11 वर्षामध्ये एवढे सगळे मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी, काय काय कॉलेज काढले आणि जमिनी घेतल्यात. ही काही वडलोपार्जित इस्टेट आहे? समाजाची संपत्ती आहे? हे शरद पवारचे सगळे त्यांना सांभाळून घ्यायचे सगळे कारस्थान आहे. हे शरद पवारने हे सगळं केलेलं आहे. आणि का माझ्यावरती त्यांचा रोष काय की त्यांचं सरकार गेलं होतं माझ्यामुळं. अरे नवासा प्रकल्प तुम्ही उभा केला, काय तुम्ही गरिबाचं हित पाहिलं त्याच्यात? कृष्णा खोरे महामंडळाच्या जमिनी 99 वर्षाच्या करण्याने 1 रुपया लीजवरती, कोट्यवधी रुपयाच्या जमिनी 1 रुपया लीजवरती तुम्ही देताय. आज नगर जिल्ह्यामध्ये पारनेर तालुका, जामखेड तालुका, कर्जत तालुका, पाथर्डी तालुका, ह्या तालुक्यात झालेला खर्च आणि तुमच्या बारामतीवर झालेला खर्च जरा तुलना करा. तुम्ही राष्ट्रीय नेते आहात, याच्यातून विषमता निर्माण होते असं वाटत नाही का तुम्हाला? हा गणेश नाईक गुंड माणूस, त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे आले, कारवाई करायला तयार नाही. कारण शरद पवारांचे शिष्य आहेत ना गणेश नाईक. हा जो सत्तेचा दुरुपयोग तुम्ही म्हणताय, तो काही फक्त पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांनीच केलेला नाही, सगळेच त्यात. सगळे करतात. तर आम्ही पहिले ज्या लोकांनी दुरुपयोग केला असे गेले ना. शिवसेनेचे मंत्री घरी गेले, बीजेपीचे मंत्री घरी गेले, काँग्रेसचे मंत्री घरी गेले. ज्या लोकांनी सत्तेचा दुरुपयोग केला त्या वेळेला आम्ही लढा दिलेला आहे. हे तुमचं जे आंदोलन आहे ते अतिशय वैयक्तिक पातळीवरती होत चाललं असं तुम्हाला नाही वाटत? पद्मसिंहांनी तुमची सुपारी दिली म्हणून पद्मसिंहांच्या विरोधात आंदोलन, काही कार्यकर्ते राष्ट्रवादीची तुमची बदनामी करतात म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात आंदोलन. ह्यात समाजहित कुठं आहे? तेरणा कारखान्यामध्ये जो भ्रष्टाचार झाला, हे कोणाची प्रॉपर्टी आहे? सामाजिक प्रॉपर्टी आहे ना. त्याचा भ्रष्टाचार झाल्यानंतर आमच्या हातात आलं आणि मग आम्ही आग्रह धरला की याची चौकशी करा. हे सामाजिक प्रश्न आहेत. कारगिल प्रश्नामध्ये आणि पैसा जमा केला कारगिलच्या मदतीसाठी आणि स्वतःच वापरला. हे काय अण्णा हजारेची पोरं बाळं रडत नाही. गावात घर आहे, 35 वर्ष घरात गेलं नाही. 3 भाऊ आहेत, त्या भावांच्या मुलांची नावं काय माहीत नाही. कोटी रुपयाच्या योजना राबवल्या, कुठे बँक बॅलन्स नाही. हे काय करायचं एखाद्याचा वैयक्तिक द्वेष करून? हे तुम्ही म्हणताय, पण आता मी पद्मसिंहाचा आम्ही जर इंटरव्ह्यू केला त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की तुम्ही जी गाडी वापरता ती गाडी कुठल्या पैशातून आली? तुम्ही एक ढोंगी माणूस आहात. चौकशी करा ना. आमचं तेच म्हणणं आहे. मी जी गाडी वापरतो ती चौकशी करावी की ती गाडी पारनेर तालुक्यातल्या अनेक लोकांनी किती देणग्या दिल्या तिला, हे तुम्हाला रेकॉर्डवर पाहायला मिळेल. गाडी चांगली गाडी असल्यामुळे मला बसायची इच्छा नव्हती. 2 महिने ती गॅरेजमध्ये लावून ठेवली की मला अशा गाडीत बसायचं नाही. लोक काय म्हणतील, गांधीचं नाव घेतो आणि अशा चांगल्या गाडीत बसतो. पण आता फिरताच की तुम्ही? बसलो नाही. बस सगळे तालुक्यातले लोक ज्यांनी देणग्या दिल्या होत्या ते माझ्याकडे आले की ही गाडी तुमच्यासाठी नाही, तुमची लाईफ ही आमची लाईफ आहे, म्हणून तुमची लाईफ वाढावी म्हणून आम्ही हे वर्गणी करून तुम्हाला घेऊन दिलेले आहे. ज्यावेळेला सावंत आयोगाची चौकशी चालू होती, या पद्मसिंह पाटलांनी आणि या सुरेश जैननी अर्धा टेम्पो आमचे कागद घेऊन गेले इकडून झेरॉक्स करून सगळ्या संस्थांचे. अर्धा टेम्पो 100 रुपये नाही मिळाले. 100 रुपये एवढं जपलं आम्ही. आमच्या चारित्र्याला जपलंय. जे संस्थेमध्ये काम करतं त्या संस्था